लोकसभा निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा गाजवण्याची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। मुंबईतील राम भक्तांसाठी भाजप विशेष रेल्वे सोडणार आहे। 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानंतर 24 जानेवारीला मुंबईतून प्रत्येक विधानसभेसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं अखंड दर्शन घेता येणार आहे। 23 नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत देवाचं दर्शन 24 तास सुरू असणार आहे। नाशिक शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी आणि शुक्रवारी बंद असेल, तर शनिवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रात बारामंगला पंपिंग इथून पाईपलाईनद्वारे रॉ वॉटर पाणीपुरवठा होतोय। या ठिकाणी नवीन पाईपलाईनचं काम हाती घेण्यात आलंय। या 2 दिवसात पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। यवतमाळच्या बाभूळ गावात शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात गळ्याला फास अडकवून आंदोलन केलं। अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणी देणं मुश्किल होत आहे, पीकही करपू लागली आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। पुण्यातील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांनी सांगलीमध्ये कामगार मंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं। विविध मागण्या सुरेश खाडे यांच्यापुढे मांडण्याची मागणी कामगारांनी केली आहे। रत्नागिरीत समुद्रकिनारी अडकलेल्या 30 फूट लांबीच्या व्हेल माशाच्या पिल्लाला अखेर जीवदान मिळालंय। तब्बल 40 तासानंतर या व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यात यश आलं। हा व्हेल मासा गणपतीपुळे किनारी अडकला होता। रात्रीच्या भरतीच्या वेळी व्हेल माशाला दोरीनं बांधून बोटीनं ओढून खोल समुद्रात सोडण्यात आलं। भटका कुत्रा चावल्यास सरकारनं 10,000 रुपये भरपाई द्यावी असे आदेश हरियाणा आणि पंजाब हायकोर्टानं दिले। प्रत्येक दाताच्या खुणेसाठी कमीत कमी 10,000 रुपये मिळायला हवेत। भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 193 केसेसवर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। यावेळी न्यायालयानं भरपाई द्या असं सांगत सरकारला फटकारलं। मुंबईतील मुलुंडमध्ये संजय राऊतांचे अर्धनग्नावस्थेतील फोटोचे बॅनर झळकावण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या अंतर्वस्त्रावर भाजपचा लोगो असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलं होतं। त्याच्या निषेधार्थ शिंदे गटानं बॅनरबाजी केली। राऊतांनी प्रक्षोभक वक्तव्य थांबवली नाही, तर त्यांच्या घरासमोर निदर्शनं करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला। विधानसभा निवडणुकांबाबत सध्या राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय। 17 नोव्हेंबरला इथं मतदान पार पडणार आहे। यात भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। निवडणूक आयोगानं प्रियंका गांधी वड्रा यांना नोटीस बजावली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे। निवडणूक आयोगानं उद्या रात्री 8 वाजेपर्यंत उत्तर मागवलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे। त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी केली असता डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। मनोज जरांगेंची महाराष्ट्र दौऱ्यात अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातही सभा होणार आहे। 20 नोव्हेंबरला पुणे नगर मार्गावर खराडी जकातनाका इथल्या महालक्ष्मी लॉन्सवर जरांगेंची सभा होईल। या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। जवळपास 50 एकरच्या मैदानावर ही सभा होईल। 25 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था असेल। सोलापुरात पोलीस शिपायानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। राहुल शिरसाट असं त्यांचं नाव आहे। केशवनगर पोलीस वसाहतीतली ही घटना आहे। ते पोलीस मुख्यालयात कार्यरत होते। त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण कळू शकलेलं नाही। जुन्नरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर डंपर आणि कारचा भीषण अपघात झाला। यात 3 जण गंभीर जखमी झाले। अतिवेगामुळे या महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। या ठिकाणी वेग मर्यादा घालून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। लातूर जवळील बुधोडा गावात कार आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला। यात 6 जण गंभीर जखमी झाले, तर रुग्णवाहिका चालकाची प्रकृती चिंताजनक आहे। दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला। जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। फटाक्यांबाबत न्यायालयानं घातलेले निर्बंध झुगारून नागरिकांनी दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी केली। त्यामुळे 2 दिवसात प्रदूषणात मोठी वाढ झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत प्रदूषणाचं प्रमाण जास्त असल्याची नोंद करण्यात आली आहे। फटाक्यांमुळे वायू प्रदूषण एवढं वाढलंय की हवेला फटाक्यांचा रंग आणि वासही येतोय।
नागपुरातही फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलंय। प्रदूषणामुळे घसा खवखवणं, खोकला आणि सर्दी यांचा प्रचंड त्रास अनेकांना होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तसंच धुवाधार आतषबाजीमुळे झालेल्या प्रदूषणानं रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे। पुणे शहरात हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे। शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स 263 वर पोहोचलाय। पुणे महानगरपालिकेकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत। तसंच प्रदूषण कमी करण्यासाठी मनपानं बांधकाम व्यावसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटीस बजावली आहे। दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। अग्निशमन दलाकडून रस्त्यावर पाण्याचा फवारा केला जातो आहे। शहरातील 13 प्रदूषित ठिकाणांवर पाण्याची फवारणी करण्यात येते। नाशिकच्या मालेगावात भुईकोट किल्ल्यात एक पणती अमर जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला। हजारो पणत्या, शेकडो मशालींनी किल्ला उजळून निघाला। या किल्ल्याच्या संवर्धनाची शपथ यावेळी घेण्यात आली। बदलापूरमधील मनोरमा नगर गृहसंकुलातील लहान मुलांनी यंदा तब्बल 30 फूट लांबीचा पद्मदुर्ग साकारला। 26 दिवसात त्यांनी हा किल्ला तयार केला। गडावरील बारीक सारीक गोष्टींची नोंद घेऊन त्यानुसार या किल्ल्याचा आराखडा तयार करण्यात आला। पद्मदुर्गची हुबेहूब प्रतिकृती बघायला बच्चे कंपनीची गर्दी दिसून आली। नाशिकच्या मनमाडमध्ये भाऊबीजेनिमित्त रेड्यांची टक्कर लावण्याची परंपरा आहे। महर्षी वाल्मिकी स्टेडियममध्ये रेड्यांच्या टक्करीचा कार्यक्रम रंगला। हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। विजयी रेड्यांच्या मालकांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। पुण्यातही मोठ्या उत्साहात सगर साजरी करण्यात आली। दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी इथला गवळी समाज आपल्या धनाची म्हणजे हाल्याची वाजत गाजत मिरवणूक काढतो। यावेळी हाल्यांना छान सजवण्यात येतं। पितळेचा तोडा देऊन त्यांचा सन्मान केला जातो। यावेळी काही हाल्याने चित्तवेधक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। मीरा भाईंदरच्या पेणकर पाडामध्ये आई निब्रा देवी मंदिराच्या पटांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत। याच निमित्तानं दिव्यांपासून 40 फूट आकाराची शिवरायांची प्रतिकृती साकारण्यात आली। यासाठी 6000हून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले। अलिबागच्या शहाबाजमधलं भैरवनाथ मंदिर दीपोत्सवानं उजळून निघालं। मंदिर परिसरात 1111 दिवे प्रज्वलित करण्यात आले। दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर उजळून निघालं। या दीपोत्सवाची डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य ड्रोनच्या माध्यमातून खास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा झाला। कुणकेश्वर मंदिर परिसरात 21,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या। त्यासोबतच आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर उजळून निघालं। बीडच्या पावनधाम इथल्या संत तुकोबाराय मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। मंदिराला दिव्यांची आरास करण्यात आली। वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत दीपोत्सव साजरा केला। हजारो दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला। मावळ तालुक्यातील शिवली गावात चावडीवर दीपोत्सव साजरा झाला। भाऊबीजेसाठी आलेल्या माहेरवाशीण महिलांनी मंदिर तसंच चावडीवर शेकडो दिवे लावले। गावकऱ्यांनीही दीपोत्सवात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। साताऱ्यातील शिवतीर्थावर दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एक दिवा माझ्या राजासाठी या उपक्रमातून दिव्यांनी शिवतीर्थ उजळून निघालं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या परिसरात नागरिकांनी शेकडो दिवे लावून दिवाळी साजरी केली। जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये भाऊबीजेनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींकडून संत मुक्ताईंना साडीचोळी भेट देण्यात आली। मुक्ताईंची महापूजा करत त्यांना साडीचोळी अर्पण करण्यात आली। अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये सुरक्षा रक्षकांसोबत भाऊबीज साजरी केली। आपल्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षक आपल्याला सख्या भावापेक्षा कुठेही कमी नाहीत अशी भावना नवनीत राणांनी व्यक्त केली। त्यांनी सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या। भाजप आमदार प्रसाद लाड आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली। प्रसाद लाड यांना ओवाळण्यासाठी चित्रा वाघ त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या। दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा देत भाऊबीज साजरी केली। काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरातांनी शिर्डीमध्ये भाऊबीज साजरी केली। बाळासाहेब थोरात बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी गेले। तसंच थोरातांच्या मुलींनीही आमदार सत्यजित तांबेंचा औक्षण केला। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी भाऊबीज साजरी केली। आदिती यांनी अनिकेत यांना ओवाळून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी आदिती तटकरेंनी रांगोळी काढली तर अनिकेत यांनी लहानग्यांसोबत फटाके फोडले। पुण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला। यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तसंच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते। यावेळी चाकणकरांनी चंद्रकांत पाटलांचा औक्षण करून भाऊबीज साजरी केली।
जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये जवानांनी भाऊबीज साजरी केली. आपल्या घरापासून लांब राहत देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना स्थानिक महिलांनी औक्षण केलं. एलओसीवरील कृष्णा घाटी परिसरात भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला. दिवाळीनिमित्त राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील कुटुंबीय महागणपती चरणी लीन झाले. वळसे पाटील कुटुंबियांकडून महागणपतीची पूजा अर्चा करण्यात आली. तसंच राज्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी येऊ दे अशी प्रार्थनाही केली. नंदुरबारमध्ये जनजाती गौरव दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले. यावेळी आदिवासी बांधवांनी मोरपिसांची टोपी घालून त्यांचं जंगी स्वागत केलं. उज्ज्वल आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेली मोरपिसांची ही टोपी आहे. उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री प्रेशर सिस्टीमद्वारे फूड पॅकेट्स पाठवण्यात आले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता नवं ऑपरेशन सुरू करण्यात येणार आहे. ड्रिल मशीनद्वारे दगडमाती हटवण्याचं काम केलं जाणार आहे. त्यानंतर स्टील पाईपनं रस्ता तयार केला जाईल. इस्रायलनं गाझासह पॅलेस्टाईनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. रात्री उशिरापर्यंत हवाई हल्ले सुरूच होते. गेल्या 10 दिवसात 20 लाख नागरिकांनी गाझा पट्टीमधून पलायन केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिली आहे. पाकिस्तानमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं ही माहिती दिली. आईसलँड शहरात भूकंपाने हाहाकार माजवला. गेल्या 15 तासांमध्ये अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे रस्त्यांवर भेगा पडल्या असून ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना घरं सोडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुण्यामध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या वस्तू आणि वास्तू जतन होणार आहेत. सन्मती बालनिकेतन संस्थेत माई निवास नावानं संग्रहालय तयार करण्यात आलंय. या संग्रहालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमार डिगे यांच्या हस्ते करण्यात आलं. उल्हासनगरमध्ये किराणा दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारल्यानं दुकान मालकाला लाकडी दांडक्यानं मारण्यात आलं. मारहाणीत दुकान मालक जखमी झालाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे